मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीतून उपोषणाची हाक दिली आहे। मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगेंचं हे 10वं उपोषण आहे। सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत। तर उपोषणादरम्यान तोडगा न निघाल्यास मुंबईला जाणार असल्याचा इशारा देखील काल मनोज जरांगेंनी दिलाय। हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा सर्वांनी आंदोलनाला यावं अशी हाक जरांगेंनी दिली आहे। त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळानं आंतरवालीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली। विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच निष्पन्न झालं नाही। दरम्यान आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये येऊन थेट वर्षा बंगल्यावरती आंदोलनाचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। त्यामुळे सरकार जरांगेंना थोपवण्यामध्ये यशस्वी होतं की जरांगेंचा निर्धार कायम राहतो हे पाहावं लागेल। मुख्यमंत्री आणि राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणारं असावं असा सरकारचा प्रयत्न आहे। तसंच दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या हक्काचं आरक्षण कमी करून किंवा काढून मराठा समाजाला घ्यायचं नाही अशी मराठा समाजाची देखील मागणी आहे आणि सरकारचीही ती भूमिका नाही असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय। तर जरांगेंनी उपोषण करू नये असं आवाहन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं। जे अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी हे केलंय की जे द्यायचंय हे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे। उगाच वेळ मारून न्यायला काहीतरी दिलं आणि कोर्टानं परत असं न करता, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्या कोणाचं कमी करून आरक्षण आपल्याला द्यायचं नाही, तशी मागणी मराठा समाजाची पण नाही आहे आणि ती भूमिका राज्य सरकारची पण नाही, कोणाचं काढून दुसऱ्याला द्या असं। त्यामुळं ह्याच्यातनं योग्य तोडगा नक्की निघेल। मनोजदादा जरांगे पाटलांशी माझं सातत्याने बोलणं होतं। 3-4 दिवसापूर्वी मी, उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, शंभूराजे देसाई साहेब आम्ही जाऊन भेट देखील घेतली आणि त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ याच्यासाठी आहे की मुलांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून मुलांची ॲडमिशन्स होत नाहीत। आता देखील त्यांचं आंदोलन न व्हावं म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत होतो, त्यांना विनंती करत होतो, परंतु ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्यांचे 14 ते 15 विषय आहेत, ज्या 14 ते 15 विषयाचा मार्ग लावून द्या, मी माझं आंदोलन मागे घेतो अशी त्यांची स्पष्टपणे भूमिका त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मांडली। आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने आम्ही कसे सोडवून त्याला मार्गी लावू। मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडिया पब्लिसिटीसाठी 25 लाखांच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला। त्यानंतर महापौरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मुंबई महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी केल्याची माहिती आहे। सोशल मीडियावरील पीआरचा वाद चव्हाट्यावरती आल्यावरती महापौरांनी जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळेंवरती टीकास्त्र डागलं होतं। महापालिकेसाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी महापौरांनी केली आहे। मात्र आता याच मागणीवरून सत्तेतील मित्र शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले। सगळ्या गोष्टी मेरिटवरती व्हायला हव्यात अशी भूमिका घेत शिवसेनेनं महापौरांना विरोध दर्शवलाय। त्यामुळे भाजप शिवसेनेतील अंतर्गत धुसफूर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। आमचं क्लिअर मॅन्डेट आहे, इकडे सगळ्या गोष्टी मेरिटवरती होणार। जर कोणाची चुकी असेल तर त्या बाबतीत डिस्कस गेलं पाहिजे। आज जर नसेल तर उगाचच कुठलाही कारणावस्त कोणाला डिसमिस करा, सस्पेंड करा, या गोष्टी होऊ नये महानगरपालिकेत। आणि कुठे ना कुठेतरी सभाशास्त्र हे पाळलं गेलं पाहिजे। काही ना काहीतरी कुठले मुद्दे आणायचे आणि काय आणायचे या गोष्टी आता यापुढे हे डिस्कस केलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मुंबईकरांच्या फायद्याच्या गोष्टी हे सभागृहात आल्या पाहिजेत। अतिरिक्त जे काही योग्य गोष्टी आहेत, योग्य गोष्टी ते तुमच्या दालनात केल्या गेल्या पाहिजेत। महापौर पद हे इतकं उच्च आहे, मुंबई राज्य आणि देशासाठी सुद्धा मुंबईचा महापौर या पदाची आपली गरिमा आहे। रितू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे। या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे, तो सफल होऊ शकत नाही। मुंबईचे मतदार नागरिक भारतीय जनता पक्ष, महायुती आणि रितू तावडे यांचं काम स्वयंस्पष्ट आहे। त्यांचं काम भावनिक आणि बरोबरीने कायदेशीर उत्तम पद्धतीने त्या करतायत। या चर्चेला अन्यथा नेण्यात काही अर्थ नाही। मला असं वाटतं महापालिकेचा महापौर सर्वस्व असतो, त्यांनी मुख्यमंत्री जायची गरज काय। स्थानिक स्वराज्य संस्था
याला स्वतःचे अधिकार आहेत. मुख्यमंत्र्याची गरज काय? जर तुमचा जनसंपर्क प्रमुख तुम्हाला बदलायला मुख्यमंत्र्याची गरज लागत असेल, 1 मिनिटात आयुक्ताला सांगितलं आयुक्त बदली करायची तर बदली कशी होत नाही? महापौरांना सांगितलं बदली कशी होऊ शकत नाही? होऊ शकते. याचाच अर्थ हे भारतीय जनता पार्टी लोक यांच्या क्षमता नसणारे लोक, नुसते चमचे गाठे लोक पासून टाकलेले यांनी जबाबदार पदावर. ऋतू तावडे बाकीच्या गोष्टीला फार मोठं सगळीकडे शो करतात आणि मग तुमच्या स्वतःच्या जनसंपर्क मग काही बदली का नाही करतात त्यांना? तर महापौरांनी मात्र मुख्यमंत्र्यांची भेट पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त झाल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री साहेबांची भेट ही दुसऱ्या काही विषयांसाठी होती आणि सर्वात मोठा विषय आमच्याकडे एकच आहे, ते म्हणजे आमचे आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस येतोय. त्यांच्या पूर्ण म्हणजे मंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रधानमंत्री झाल्यापासून 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर हा जो आम्ही 15 दिवसाचा सेवा पखवाडा करायचो तो आता महिन्याभराचा आहे आणि त्याची सगळी रूपरेषा, त्याच्याविषयी आम्ही पूर्ण काम येणाऱ्या गणपतीमध्ये किंवा मुंबईकरांना अजून काय सेवा सुविधा देऊ शकतो त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही हेच नाही झाली. राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षाचा कालावधी वाढवून दिला. यामुळे आता वाहतूक आणि परिवहन विभागाच्या पोलिसांना मराठी न बोलता येण्याच्या कारणावरून कारवाई करता येणार नाही. भाषा शिकण्यासाठी दिलेल्या मुदत वाढीच्या निर्णयामुळे टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. शेकडो रिक्षा टॅक्सी चालक एकत्र येत आरे कॉलनीतील धडक युनियनमध्ये एकवटले आणि कामगार संघटनेच्या कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आला. धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित राणे यांनी देखील फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचं यावेळी स्वागत केलं. साल का समय दिया है तो थोड़ा मतलब सबको अलर्ट होना चाहिए कि भाई मराठी बोलने का अवसर मिला है और ये 25,000, 30,000, 15,000, 20,000 जो फाइन मारता है ये गलत बात है. भाई कोई फॉल्ट हो है तो उसकी बात अलग है, मराठी के बारे में मारता तो ये गलत है. बोलो, टाइम दो उसको सीखने के लिए, और सीखेगा बोलेगा भाई ना. अभी आपको तुरंत अपना भाषा बोलेगा तो तुम आप कैसा बोल सकते हो? अब आप बोलोगे? नहीं बोलोगे. तो इसी प्रॉब्लम में 25,000 रिक्शा गाँव लेके भाग गए, सब हर प्रांत वाले लेके भाग गए. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी दिलेल्या मुदत वाढी विरोधामध्ये मनसे कोर्टात जाणारे मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी ही माहिती दिली आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना चुकीच्या पद्धतीनं बॅच आणि परवाने दिल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. आजही आमचा या देशाच्या न्यायालयावरती विश्वास आहे. आमच्याकडे असणारे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयामध्ये जाण्याचा निश्चित विषय घेतोय. आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे, कारण 2016 साली ज्यांनी परवाने घेतले त्यांना ह्या ठिकाणी राहतात म्हणून दिले, त्यांना मराठी येते म्हणून आज 10 वर्ष झाली तरी त्यांना मराठी येत नसेल तर अजून 1 वर्षामध्ये ते मराठी शिकणार आहेत याची गॅरंटी, याची खात्री मुख्यमंत्री महोदय देणार आहेत का? आणि ते जर खात्री देणार नसेल तर न्यायालयाने याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकारानं माय मराठी संवाद मराठी उपक्रमांतर्गत अमराठी वाहन चालकांनी मराठी शिकण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून आत्मसात करण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी उपसभापती सचिन अहिर, आमदार अशोक पाटील, तुकाराम काते, मुरजी पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी कोणावर लादायची नाही तर प्रेमानं शिकवायची आहे असा संदेश यावेळी देण्यात आला. मुंबई पोलिसांची वाहनं सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झालाय. मुंबई पोलिसांच्या वाहनाचा गैरवापर झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आलाय. एका तरुणानं मुंबई पोलिसांचं वाहन घेऊन रील केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. याआधी कोस्टल रोड परिसरामधून मुंबई पोलिसांचं वाहन घेऊन एक तरुण फरार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांच्या वाहनासोबत रीलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांच्या वाहनाच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांचं स्वतःचं वाहन सुरक्षित नसेल तर शहराच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित होतोय. व्हिडिओतील तरुणाची ओळख पटवून त्याच्यावरती चौकशी किंवा कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Daddy's home. Daddy's home.
मुंबईत दुधाच्या दरात तब्बल 9 रुपयांनी दरवाढ होणार आहे. 1 सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. एफडीएच्या कारवाईनंतर दुधाची भेसळ थांबली, पण तुटवडा सुरू झाला आणि त्यामध्येच खासगी दूध डेअऱ्या मनमानी करत असल्याचा आरोप वितरक सेनेनं केलाय. सरकारचं आरे किंवा महानंदा दूध सुरू असतं तर ही दरवाढ टळली असती, असं देखील संघटनेनं म्हटलंय. मार्केटमध्ये खाजगी डेअऱ्या आणि सहकारी डेअऱ्या यांची मोनोपॉली तयार झाली. या मोनोपॉलीमुळे काय झाले ते सांगतील ते दर. पूर्वी शासकीय खरेदी दर निश्चित होते आणि ग्राहकाचे विक्रीचे दरही निश्चित होते. त्यामुळे एक प्रकारचा दोन्ही दरावर शासनाचा नियंत्रण असल्यामुळे या खाजगी डेअऱ्यांना मनमानी करता येत नव्हती. आज ते नियंत्रण गेल्यामुळे, आरे दूध बंद झाल्यामुळे, शासकीय डेअऱ्या बंद झाल्यामुळे हे जे सहकारी डेअरी किंवा खाजगी डेअरीवाले हे त्यांचे दर ते स्वतः ठरवतात. नियंत्रण नसल्यामुळे, कोणताही कंट्रोल नसल्यामुळे हा महागाईचा फटका बसलेला आहे. नंबर 2, जे आता आयुक्त अन्न आणि भेसळ याच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री तुकाराम मुंढेजी, यांची कार्यतत्परता, यांची कार्यकुशलता याच्यामुळे आज जे दुधामधलं भेसळपणा किंवा अतिरिक्त नकली दूध बनवण्याचे प्रकार याला संपूर्ण आळा बसला आहे. त्यामुळे जी दुधाची आवक आहे, की जी गरज आहे, त्या गरजेला तुटवडा जाणवतो आहे आणि या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन हे दर वाढवले जात आहेत आणि ग्राहकांना लुटलं जात आहे. ग्राहक म्हणून भेसळ थांबली हे सगळ्यात स्वागतार्ह आहे, पण शेवटी बोजा हा प्रत्येकाच्या खिशाला पडतोय आणि ती एक अडचण परत तयार होते. त्यामुळे ग्राहक आहे हा दोन्ही बाजूनी कात्रीत सापडल्यासारखा झालाय. पनवेलमधील खारघरमध्ये मतदार यादी पडताळणी अर्जाच्या प्रत काढण्याच्या प्रकरणावरून रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आक्रमक झालेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यासह मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत. खारघरच्या सेक्टर 19 मध्ये भाजप पदाधिकारी सूरज पाटील यांना झेरॉक्स दुकानामध्ये मतदार यादी पडताळणी फॉर्मच्या प्रती काढताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं होतं. यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली होती. शेकडो फॉर्मच्या प्रती यावेळी आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अनधिकृतरित्या ताब्यात बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे नियमानुसार आणि कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही तात्काळ खारघर येथील पोलीस स्टेशनमध्ये भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय न्यायसंहिताचे संबंधित कलम याच्या खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. एमपीएससी पेपर प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण पाटीलला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारमध्ये आणून त्याची चौकशी केली. कौटिल्य अकादमीचे संचालक असलेल्या प्रवीण पाटीलची अकॅडमीमध्ये साधारणपणे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढलं. यावेळी अकॅडमीमधून काही दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली असून ई साक्ष आणि ओळख परेडची प्रक्रिया करण्यात आली आहे. एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटीसाठी तब्बल 50 लाख रुपये मोजल्याचा दावा करण्यात आला. हा पेपर विकत घेण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये मोजले असं ऋतुजा पाटीलच्या चॅटमधून उघड झालंय. आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये 5 लाख रुपये मोजल्याचं उघड झालं होतं. मात्र आता ऋतुजाच्या चॅटमध्ये 50 लाखांचा आकडा पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्यात आणि त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. एमपीएससीचा पेपर कसा फुटला याची आणखी एक माहिती समोर आली आहे. आयोगाचा समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते याने तब्बल 294 प्रश्न फोडल्याचं समोर आलंय. तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नांपैकी 294 प्रश्नांची चोरी करून प्रश्न संच बनवल्याचा नकातेवरती आरोप आहे. हा संच त्यानं राज्य लोकसेवा आयोगानं अव्वर सचिव अभिजित लंडवे यांना आयोगाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये दिला. हा संच पुढे गोपाळ मराठेमार्फत प्रवीण पाटीलला पोहोचला. या तिघांना देखील या कुकर्मासाठी 5 लाख रुपये मिळाल्याचं तपासामध्ये उघड झालंय. तर 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न त्यांच्या पर्यायासह प्रश्नपत्रिकेमध्ये आले. त्यामुळे पेपर फुटल्याचं सिद्ध झालंय असा निष्कर्ष गुन्हे शाखेनं काढलाय. ठाकरेंची शिवसेना सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यांवरती कायदेशीर कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. मशाल चिन्हावरती निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं कैलास पाटील म्हणाले. जर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय न दिल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचा इशारा देखील पाटील यांनी दिलाय.
आमदार कैलास पाटील यांनी ही भूमिका घेतल्यामुळे पक्षांतर केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कळंबमधील 9, धाराशिवच्या 4 नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. कळंबचे नगरसेवक असतील, धाराशिवचे पंचायत समिती सदस्य असतील किंवा धाराशिवचे नगरसेवक असतील, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर मशाल्याची नाव निवडून आलेले आहेत आणि कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही वकिलांची चर्चा करतोय आणि या तिन्ही ठिकाणी जे आमचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य गेलेले आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही वकिलांचा सल्ला करून या निश्चितच लवकरात लवकर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई यांच्यावर करणार. शिवसैनिकांशी, सर्वसामान्य मतदारांशी आणि जो घात केलेला आहे त्याचा आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ह्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न करणार. गेले 2 दिवस चर्चेत असलेलं शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण आता वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप शिल्पाच्या कुटुंबियांनी केलाय. शिल्पानं गळफास घेतला तेव्हा तिच्या बेडरूमचं दार उघडं होतं. वेळ मध्यरात्री 1:30ची होती. मग पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता, असे काही मुद्दे पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यात उजेडात आलेत. त्यातून धक्कादायक प्रकार म्हणजे शिल्पाचा पती सचिनवरती लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता. हेही पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय. सध्या शिल्पाच्या प्रकरणामध्ये पती, सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतचा घटनाक्रम आणि तपासाबद्दल वाकडचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. वाकड पोलीस स्टेशनचे PI विठ्ठल साळुंखे साहेब. हॉस्पिटलमधून खबर आली की एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, गळफास घेतलेला आहे. आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला जाऊन अधिकची माहिती घेतली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एका 42 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आमच्याकडे त्या महिलेचा भाऊ आला, त्या भावाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही FIR रजिस्टर केलेली आहे. FIRमध्ये BNA चे कलम 108, BNA चे कलम 85, BNA चे कलम 3-5 अशा प्रकारे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादीमध्ये आरोपी नमूद केलेले आहेत, मृतकाचा सासरा, सासू, पती आणि दीर, FIR दाखल केल्यानंतर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या अटकेनंतर आम्ही त्यांना रिमांड कामी माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसासाठीची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. या रिमांड दरम्यान पुढील तपास आम्ही करीत आहोत. आम्हाला घटनास्थळावर गेल्यानंतर अशी माहिती मिळाली की घटनास्थळावर हे सर्व आरोपी जे आम्ही आता अटक केलेले आहेत ते सर्व आरोपी हजर होते. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा झालेला आहे, तो ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अधिकचा तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडच्या शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. शिल्पा गवारे या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्नेहा कलाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. वाकडमध्ये 1.5 वर्षामध्ये अशा 2 घटना घडल्यात. मे 2025 मध्ये वैष्णवी हगवणे आणि आता शिल्पा गवारे या सासरच्या अमानुष छळाच्या बळी ठरल्यात. हा जाच कधी थांबणार असा प्रश्न शिल्पा यांची वहिनी स्नेहा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आज रक्षाबंधन आहे अशी भावनिक साथ स्नेहा यांनी देवाभाऊ यांच्याकडे घातली आणि त्यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्यापासून रोखत अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुणे पोलिसांनी चांगलं पाऊल उचललंय. पुणे शहर पोलिसांच्या वतीनं 50 विधी संघर्ष बालकांसाठी सिंहगडावरती दुर्ग भ्रमण, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी मार्गदर्शनाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंहगड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबवण्यात आला. गुन्हेगारीचा मार्ग सोडून शिक्षण आणि कष्टाच्या जोरावरती सन्मानानं जीवन जगण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. धाराशिवमध्ये पाऊस नसल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाचं पीक असलेलं सोयाबीन शेतामध्ये करपून चाललंय. विहिरीमध्ये पाणी नाही, गोठ्यात जनावरांसाठी चारा नाही आणि त्यामुळे शेतकरी संकटात आहे. तात्काळ मदतीचं नियोजन करा, अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणातून सरकारकडे वेळ असेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या असं म्हणत आमदार कैलास पाटील यांनी सरकारवरती हल्लाबोल चढवला. पीक विमा योजनेचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला ती मदत मिळत नाहीये असं देखील ते म्हणाले.
पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार उमराजे निंबाळकर यांनी केली आहे. मराठवाड्यामध्ये मागील 1.5 महिन्यांपासून पावसानं मोठा खंड दिल्यामुळे एका भागातील सोयाबीन पिकं पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालंय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन महसूल आणि कृषी विभागामार्फत तातडीनं पंचनामे आणि नुकसानीचं सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचीही मागणी केली. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. हायकोर्टानं निकाल राखून ठेवलाय. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी दिशाच्या वडिलांनी याचिका केली होती. याचिकेमध्ये दिशावरती बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. आणि दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये प्रथमच राणेंच्या नावाचा उल्लेख कोर्टात झाला. आदित्य ठाकरेंचे वकील सिनियर काउन्सिल सुदीम पासबोला यांनी युक्तिवाद करताना राणेंचं नाव घेतलं. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी हे घडवून आणलं. त्यामध्ये राणे आणि त्यांची मुलं त्याचबरोबर राष्ट्रीय मीडियातील एक व्यक्ती असा आरोप करण्यात आलाय. वडिलांना क्लोजर मिळायला हवा, त्यांच्याबरोबर पूर्ण सहानुभूती आहे. मात्र या याचिकेमधील काही मागण्या टिकण्या योग्य नाहीत. याचिका तथ्यांना धरून नाही असं आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलंय. दिशाच्या वडिलांबाबत पूर्ण संवेदना, पण त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण थांबायला हवं असाही त्यांनी युक्तिवाद केला.